दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे, त्याचा आदर केला पाहिजे। वाशीला सरकारने गुलाल अंगावर घेऊन एक सर्क्युलर दिलं होतं, त्याचं पुढे काय झालं हा प्रश्न जरांगे पाटील यांचा आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने ही धूळफेक केली आहे का, हा मोठा प्रश्न आहे। जरांगे पाटील एक लढाऊ नेतृत्व आहेत, म्हणून त्यांची भेट घेण्यासाठी निघालो आहे। जरांगे पाटील यांच्या आंदोलनात लाठीचार्ज केला गेला होता, महिलांना मारहाण झाली होती, लहान मुलांना मारलं गेलं, त्याचं काय झालं? सरकारने गुन्हे मागे घेऊन सांगितले होते, गुन्हे मागे झाले का? मराठा बांधवांवर हा अन्याय अत्याचार का, असा सवाल करत बीडमध्ये होणारा जातीयवाद दुर्दैवी आहे। महाराष्ट्रात जातीय सलोखा असायला पाहिजे। हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे सर्वांनी सोबत राहण्याची आवश्यकता आहे। जो लढा समाज लढतो त्या समाजाचा आपण आदर करायला हवा, कुणाच्या विरोधात आपण राहिलं नाही पाहिजे, असं मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केलंय। त्यांनी आज जरांगेंची भेट घेतली तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते। जे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे याचा आदर केलाच पाहिजे आणि ते उपोषणाला बसलेले सरकारने वाशीला मोठा गुलाल अंगावर घेऊन त्यांच्या हातात एक सर्क्युलर दिलं होतं, त्याचं पुढे काय झालं हा प्रश्न जरांगे पाटलांचा आहे। आणि मग सरकारने निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने धूळफेक केली का हा प्रश्न आहे। आणि मग जरांगे पाटील एक लढाऊ नेतृत्व आहे, मला वाटतं त्यांची भेट घेतली पाहिजे म्हणून मी चाललो। आणि आज ही जरांगे पाटलांच्या आंदोलनात जो लाठीमार झाला होता, आई बहिणीवर हल्ले केले गेले होते, लहान मुलांना मारलं गेलं होतं, त्याचं काय झालं? सरकारने किती वेळ सांगितलं गुन्हे वापस घेणार, झाले का गुन्हे मागे? तर नाही घेतले। मग मराठा बांधवावर हा अन्याय का, अत्याचार का हा प्रश्न विचारून नाही का तर विचारणार। दादा, सोशल मीडियावर सुद्धा मराठवाडा असेल किंवा बीडमध्ये दोन वाद पेटलेत, मराठा विरुद्ध ओबीसी, एकमेकांवर आंदोलन सुरू झालेत, एकमेकांवर शिवीगाळ किंवा कमेंटच्या माध्यमातून ही लढाई सुरू झाली आहे, ती थांबतच नाही आहे। नाही, खरं तर या महाराष्ट्रासाठी हे दुर्दैवी आहे। जातीय सलोखा सगळ्याचा महाराष्ट्रात राहिला पाहिजे। हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी मला वाटतं सर्वांनी सोबत राहण्याची आवश्यकता आहे। जो लढा जो समाज लढतो त्या लढ्याच्या आंदोलनाचा आपण आदर केला पाहिजे, परंतु आपण कोणाच्या विरोधात नाही राहिले पाहिजे असं माझं मत आहे। आज ओबीसी तिथे आंदोलन करणार होते, पोलिसांनी मज्जाव केला, मात्र ते तिथे आता बैठका घेणार आहेत, हे असं सगळं सुरू आहे। म्हणजे एकमेकांना मला असं वाटतं ओबीसींचा काही त्याच्यात मुद्दाच येत नाही ना। ओबीसींचं कुठं काय केलेलं आहे? हे पहा, विदर्भामध्ये सगळे मराठी कुणबी आहे, उत्तर महाराष्ट्रात सगळे मराठी कुणबी आहे, मराठवाड्यात कुणबी असावे अशा प्रकारची मागणी, त्यात ओबीसींचा काय प्रश्न आहे? उलट ओबीसींनी स्वागत केलं पाहिजे, ओबीसींची संख्या वाढेल। आता 6 दिवस झाले आहे उपोषणाला, फारशी अजून कोणी दखल घेतली नाही आहे। आज सरकारचं शिष्टमंडळ तिथे त्यांना भेटणार आहे। हे पण सरकार फक्त राजकारण करतं, सरकार फक्त धूळफेक करतं, सरकार कोणतेही निर्णय घेत नाही। या सरकारमधील मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, एकीकडे मुख्यमंत्र्याची एक भूमिका तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याची दुसरी भूमिका आहे। आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये मराठा समाजाचा एक अन्याय अत्याचाराचा कळस या सरकारच्या काळात वाढतो आहे।